नमस्कार महिला भगिनींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. महिला भगिनींनो, जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे, सुवर्ण संधी आहे. कारण आता तब्बल 19,000 जागा निघालेल्या आहे आणि यासाठीची नेमकी पात्रता काय आहे, त्यानंतर कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर महिला भगिनींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. बघा महिला भगिनींनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा महिला भगिनींनो, आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरतीचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5,639 अंगणवाडी सेविका पदासाठी तसेच 13,243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत, वयाची मर्यादा काय आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी जाणून घेऊयात. तर या ठिकाणी महिला भगिनींनो, बघा या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका पदासाठीच्या ज्या जागा आहे तर त्या 5,639 आहे आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या ज्या जागा आहेत तर 13,243. अशा प्रकारे 19,000 जागा आता महिला व बाल विकास विभागामार्फत भरल्या जाणार आहे. आणि यासाठीची आता शैक्षणिक पात्रता काय आहे तर ते बघूया आपण. तर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. यामध्ये शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर वयाच्या अटी संदर्भात बघा काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा 18 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे अशी राहील. तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्षापर्यंत राहणार आहे. अर्थात अंगणवाडी मदतनीसासाठी मर्यादा किमान 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत आणि विधवा महिला असेल तर त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, ही एक महत्वाची अट आहे, स्थानिक रहिवासी असणे. अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसूलगाव, वाडी, तांडा, वस्ती येथील स्थानिक रहिवासी असाव्या. तर आता ही सगळी भरती प्रक्रिया होणार आहे की त्यामध्ये स्थानिक रहिवासी असणाऱ्या महिलांना त्यामध्ये संधी दिल्या जाणार आहे. तर त्यामुळे स्थानिक रहिवासी असल्याचा आपल्याला जो काही दाखला आहे तो आपल्या ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, महानगरपालिका, तर इथून आपल्याला तो मिळेल, तो लवकर काढून घ्या. त्यानंतर अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थांच्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि ही सुद्धा एक अट ठेवण्यात आलेली आहे, जर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जर आपली अंतिम निवड झाली तर आपण जर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यापैकी एखाद्याचे मेंबर असाल तर आपल्याला त्याचा राजीनामा द्यावा लागेल. या पदासाठी एकच अर्ज करावा लागणार आहे आणि अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. तर महिला भगिनींनो, या ठिकाणी बघा, अनुभव सर्टिफिकेट म्हणून फक्त बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचेच सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार आहे. इतर कुठूनही आणलेलं सर्टिफिकेट चालू शकणार नाही. त्यानंतर आता बघूया आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. तर या ठिकाणी जी काही कागदपत्रे आवश्यक आहे तर ती बघा. तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र अगदी अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो तर ते
कास्ट सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागेल आहे. त्याचबरोबर ज्या महिला विधवा आहे आणि त्या या जागांसाठी अर्ज करणार आहे तर त्यांना विधवाचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा, शासकीय अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. जे कॅन्डिडेट अनाथ आहे तर त्यांना सक्षम प्राधिकरणाचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हतेमध्ये पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रक, अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे, सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः त्याच्यावर सिग्नेचर करायचे आहे, म्हणजे ते सेल्फ अटेस्टेड होऊन जातील. त्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना किमान अर्थात 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे 12वी पास असाल आपण तर आपण सहजपणे या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर डीएड पदविका, बीएड पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र. जर आपण डीएड असाल, बीएड असाल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी झेरॉक्स कॉपी जोडावी लागेल. त्यानंतर विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जे अगोदर आपण बघितलेले आहे. त्यानंतर उमेदवार MSCIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र. जर आपला कम्प्युटरचा कोर्स झालेला असेल MSCIT तर आपल्याला याचे सुद्धा 2 गुण मिळणार आहे. तर त्यामुळे जर ते सर्टिफिकेट असेल तर ते पण आपलं त्या ठिकाणी जोडा. त्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. जर अशा प्रकारचा अनुभवाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर ते सुद्धा जोडा, म्हणजे आपल्याला अजून आपले गुण वाढवण्यास मदत होईल. त्यानंतर आधार कार्ड जोडायचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरताना जोडावे लागणार आहे आणि त्यानुसारच या प्रत्येक डॉक्युमेंटला गुण असणार आहे आणि या गुणांच्या आधारेच आपली निवड होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुण आपल्याला जर असेल तर आपली या पदासाठी निश्चितपणे निवड होणार आहे. त्यामुळे महिला भगिनींनो, आता नुकत्याच ह्या जागा आलेल्या आहे. एक सुवर्ण संधी आहे, कारण आता 19,000 जागा आहे. त्यामुळे आपल्याला सहजपणे हा जॉब मिळू शकेल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी लगेच फॉर्म भरा आणि ही सगळी डॉक्युमेंट गोळा करा. ही सगळी डॉक्युमेंट त्याला सोबत जोडा आणि तो जो काही फॉर्म आहे तो महिला व बाल विकास विभागाचं जे काही कार्यालय आहे तर त्या ठिकाणी जमा करा. तर महिला भगिनींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.